नमस्कार विद्यार्थी मित्र, आज आपण इयत्ता 6वी विषय इतिहास व नागरिकशास्त्र दुसरा पाठ इतिहासाची साधनेचा स्वाध्याय अभ्यासणार आहोत। त्यामधील पहिला प्रश्न आहे, खालील प्रश्नांची प्रत्येकी एका वाक्यात उत्तरे लिहा। 1. लिहिण्यासाठी कोणत्या साहित्याचा उपयोग केला जाई? उत्तर, सुरुवातीच्या काळात लिहिण्यासाठी खापरे, कच्च्या विटा, झाडांची साल, भुर्जपत्रे, ताडपत्रे, तांब्याच्या धातूचा पत्रा, शिळा इत्यादी साहित्याचा उपयोग केला जाई। दुसरा प्रश्न आहे, वेद वाङ्मयातून कोणती माहिती मिळते? उत्तर, वेद वाङ्मयातून इसवी सन पूर्व 1500 पासून प्राचीन भारतीय इतिहासाविषयीची माहिती मिळते। तिसरा प्रश्न आहे, मौखिक परंपरेने कोणते साहित्य जतन करून ठेवले आहे? उत्तर, मौखिक परंपरेने ओव्या, लोकगीते, लोककथा इत्यादी साहित्य तसेच लिखित स्वरूपात रूपांतरित होण्याच्या आधीचे वैदिक, जैन व बौद्ध साहित्य जतन करून ठेवले आहे। प्रश्न 2, खालील साधनांचे भौतिक, लिखित आणि मौखिक साधने यांत वर्गीकरण करा। साधने आहेत ताम्रपट, लोककथा, मातीची भांडी, मणी, प्रवास वर्णने, ओव्या, शिलालेख, पोवाडे, वैदिक साहित्य, स्तूप, नाणी, भजन, पुराण ग्रंथ, धान्याचे कण, किल्ले, ग्रंथ, लोकगीते, शस्त्रे। त्यांचे वर्गीकरण आहे, पहिला आहे भौतिक साधने। भौतिक साधने कोणती आहेत? मातीची भांडी, मणी, स्तूप, नाणी, धान्याचे कण, किल्ले, शस्त्रे। दुसरा आहे लिखित साधने। लिखित साधने आहेत ताम्रपट, प्रवास वर्णने, शिलालेख, ग्रंथ, पुराण ग्रंथ, पोवाडे, वैदिक साहित्य। तिसरा आहे मौखिक साधने। मौखिक साधने आहेत लोककथा, ओव्या, भजन, लोकगीते। प्रश्न 3, तुम्हाला एक जुने नाणे सापडले आहे, अशा वेळी तुम्ही काय कराल? अ, स्वतःजवळ ठेवाल, ब, पालकांना द्याल, क, वस्तू संग्रहालयात जमा कराल। वस्तू संग्रहालयात जमा करू। पाठातील मातीची भांडी पहा व त्यांच्या प्रतिकृती तयार करा। पाठातील मातीची भांडी अशा प्रकारची दिलेली आहेत, त्यांच्या प्रतिकृती तुम्ही तयार करायच्या आहेत। प्रश्न 4, कोणत्याही नाण्याचे निरीक्षण करा व त्यावरून खालील बाबींची नोंद करा। नाणं दिलेलं आहे, नाण्यावरील मजकूर 10 रुपया, 10 रुपीज, भारत, इंडिया, सत्यमेव जयते। वापरलेला धातू आहे बाह्यरिम निकेल पितळाची आणि केंद्र निकेल चांदी। नाण्यावरील चिन्ह आहे, हे चिन्ह आहे रुपयाचं। नाण्यावरील चिन्ह रुपयाचं आहे। नाण्यावरील वर्ष आहे 2019। नाण्यावरील चित्र आहे अशोक स्तंभ। भाषा आहे हिंदी, इंग्रजी। वजन आहे, नाण्याचं वजन 7.74 ग्रॅम। नाण्याचा आकार आहे वर्तुळ। नाण्याची किंमत आहे 10 रुपये। अशा प्रकारे एखादं नाणं घेऊन आपल्याला त्याची माहिती गोळा करता येईल। प्रश्न 5, कोणकोणत्या गोष्टी मौखिक रूपाने तुमच्या स्मरणात आहे त्यांचे गटात सादरीकरण करा। श्लोक आहे, ओम भूर्भुवस्वः तत्सवितुर्वरेण्यं भर्गो देवस्य धीमहि धियो यो न प्रचोदयात्। अशा प्रकारे श्लोकाचं सादरीकरण करता येईल।